हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजय रामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरुनामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालिक किष्किंधाकांड पूर्ण जावन पळयले. आतां किष्किंधाकांडांतू ಕೆಲವು सकडी विशेष जावन आमकां कळटा आनी ಕೆಲವು तंतू आमकां छांग विचारूय मेळटा. तेका ಸ್ವಲ್ಪ पळया. पळय, रामान सुग्रीवाल वटू सख्य केल्लें म्हूण सांगून आमकां किष्किंधाकांडांत कळ्ळें. राम सुग्रीव सख्य आमकां कसले एक बोधी दिता म्हळ्यार आमी पुरे देह मात्र देहा भितर आशिल्ले जीव ताका जिवात्मा म्हणटाची. ते जिवात्माक एकू मित्र म्हळ्यार परमात्मा मात्र. हांगा विंगड देह घेवन आयिल्लो तो जिवात्मो सर्व कर्म करता. ते कर्माक समजावन प्रारब्ध फल अनुभव करता. जाल्यार ते जीव देवालय वच्चे खातीर ते आशी पावल्यार देह मेळ्ळे नंतर ते देहा वटो आयिल्ले प्रारब्ध कर्माक समजावन वापस कर्म करता. वापस ताजे फल भोगचे खातीर वापस जन्म घेवन येता. निजावन परमात्मो आनंदमय म्हणटाची. हांगा सर्व जिवांक देह दिता तो, देह पोषण करता तो, अन्न दिता, उद्दा दिता, वारी दिता उसरू घेवच्याक सकळी तोच करता. जीव अन्न जेवता. हांगा देव आमकां जाय जाल्यार दिला. जाल्यार अन्न मेळ्ळ्यार अन्न जीर्ण करची शक्ती दिवची देवान. तशीच कसले जेवो सर्व सुविधा दिता, सर्व सुख दिता, सर्व कष्टय दिता. सुख भोगची शक्ती देवू दिता, दुःख भोगूकय तोच शक्ती दिता. जाल्यार सुख आनी दुःख आमगेले प्रारब्ध आमी भोगूका जाता. परमात्मा केन्नाय आमकां रक्त म्हळ्यार खंडीत. तशीच आनीक कसो म्हळ्यार हांतू भितर रामू वाली वध केलेले ते पळयतना आमकां कळटा. कसो न्ही म्हळ्यार रामान बाण सोडलें, वालीन प्राण सोडले. मरचे पयस फुडें वाली रामाले निमगिता. रामा, तूं मस्त पापिश्टांक पळय दर्शन दिना काय न्हय. म्हाका तूं दर्शन दिलें जाल्यार हांव पुण्यवंत म्हूण जाल्ले म्हणटा. तेदन तो सांगता कसो न्ही म्हळ्यार पळय वाली, तुगेलो भाव सुग्रीव न्हय, तागेलो वटो हांव सख्य केला न्हय. मेगेला न्ही तागेले सख्य कसले कल्मश नानतिले पवित्र सख्य. तूं तागेलो अण्णा. तशें जावन तूं मेगेल प्रितीक पात्र जालो. कित्याक म्हळ्यार हांव भक्त कुटुंबी म्हणटाची, भक्त वात्सल्य करतलो म्हणटाची. सुग्रीव मेगेल भक्तू, तूं तागेले कुटुंबाचो म्हणटना तूं मेगेल भक्ताल कुटुंबाचो एक सदस्य जाल्लो न्हय. तशें जावन तुकाय हांव दर्शन दिल्लें म्हूण म्हणटा. केन्नाय पळया, हांगा आमकां हाजे निमती आमकां कसले एक पाठ मेळटा म्हळ्यार देव आमी आमगेले घर कडेन आमी देवाक एक स्थान दिताची, बसयताची. कळ्ळें. देवा निजावन सगळे जगत्या यजमान जालो देव तो. जाल्यार आमगेल्या घरान तो देव आसा जाल्यार आमी यजमानिका करचीशी पळयनाच वे. आमी यजमानिका करचीशी. देव आसा घरांतू जाल्यार प्रत्येक देवान सांगिल्लें. देव आमकां सांगना इतें म्हण आमी तसले पात्र करनी. जाल्यार कुटुंबाचे यजमान म्हळ्यार कोण आसा तो एक नमने देवाल प्रतिनिधीशी. तशें जावन ताका आचार विचार
सदाचार सकडी कोळका म्हण म्हणटाचे ताण चंद्रितीर कुटुंबाचे प्रति सदस्य चंद्रितीर चलताचे चल रे ताका देवाला अनुग्रह जावका त्या देवाला अनुग्रह जावका जाल्यार आमी देवाक खंय घरा स्थान दिला थंय त्या देवाला आराधना आमी कोरका तशीची हांगा पळय तो यजमानीक घेना म्हणून खंय कृष्णावतारान तुवें ताण दाखयला मथुरेन तो कंसा मारल्यार मथुरेचे यजमानीक घेनी शिशुपाला मारल्यार इचेदी राज्य ताणें घेनी तशेंच हांतू पळय रामायणांत वाली वध चल्ले क्षत्रधर्म कसले म्हण म्हळ्यार वालीक वध केले नंतर वालील राज्य रामान अनुभव करीत जाल्यार रामान प्रतिफल ताजे घेनी सर्व राज्याचे सुख भोग सकडी सुग्रीवाक दिल्ले तो तागेलींतल्याक निर्लिप्त जावन आशिल्लो जाल्यार मनुष्य पळय आतां यजमानीक दिल्ली घर दिल्ले देह दिल्ले सकड जाता रे मनुष्य देवाक विसरता म्हणलेले सुग्रीवान दाखयलें आमकां सुग्रीव ताका 4 म्हयनो पावसाळेन तूं समय दिलेलो रामान जाल्यार सुग्रीव सुखान तूं मत्त जावन पडलो प्रमत्त जालो बायलेल सुख मदिरा सुख अंतपुरान तूं स्त्रियाल मध्येन तूं पुराय आसून ताका राम विसरलो रामाल कार्य विसरले तशीची आमी देवा कुडान तूं देवाक बसयताची तोची सकड आमकां राखतलो म्हूण लेखताची जाल्यार आमगेले एक देहाचे सुख देहाचे कश्ट आनी तूं पुरे बुडताची सुखान तूं बुडतनाय देवाल उडगस करनाची कश्टा बुडतनाय आमी सुरवे हातपाय मारून पळयताची हातपाय मारून त्या कश्टा दुखून भायर येवच्या पळयताची भायर येवचें जायना म्हणटरच न्हय अर्थ भक्ती शूर जाता आमकां देवा तूं चिराक आमच्यान कसले करूं जायना म्हूण सांगून तशीची केन्नाय देवा आमी विसरयता जाल्यार देव भक्तांक केन्नाय विसरना सुख दुख्खांत आमी केन्नाय देवाल निरंतर स्मरण केल्ली म्हूण जाल्यार आमगेलें सुख वृद्धी जाता तशीची दुख्खय न्यून जाता ना दुख्ख ना म्हूण न्ही न्यून जावचें म्हळ्यार दुख्ख भोगच्या शक्ती दितना आमकां तें दुख्ख उणें म्हूण दिसता आतां एक काणी सांगची जाल्यार एकलो भारी देवाल भक्तो देवा प्रदक्षिण काणयलो अश्वत्थरुकाकय प्रदक्षिण काडली ताणें प्रदक्षिण काडता आसतना ताका एक पांयाक कंठ खमता भारी दुख्ख जाता ताका एकलो केन्नाय हाकाय पळयता व्हडलो नास्तीक देवस्थाना वच्ची म्हणना जाल्यार अश्वत्थरुकाक हाणें प्रदक्षिण काडतना ताका एक नमने हाका केत्ते केल्या वरी करचें म्हणटा पळय जय म्हणून बाद दिवचें म्हणटा तशे खातीर तो अप्रदक्षिण काडतर आशिल्लो अप्रदक्षिण काडता 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 हाक पांया कंठ खमलो की कोणाक भक्ताक तो नास्तीकच पळय ताका 50 नोट मेळ्ळे कडेन तो त्या भक्ताले म्हणाल कळ्ळें तूं भारी भक्तीन प्रदक्षिण काडतर आशिल्लो तुका देवान कसले दिनी पळय म्हाका प्रदक्षिण काडतना 50 रुपया मेळ्ळी पळय म्हूण म्हणाल हाका आश्चर्य जालें हांव भक्तीन प्रदक्षिण काणू म्हाका पांया कंठ खमलो इतली दुख्ख जालें म्हाका जाल्यार तो अप्रदक्षिण काणूय ताका दुड्ड मेळ्ळी न्हय म्हूण म्हणटना ताका दिसता की वय न्हय तरी हांव देवा इतली भक्ती करून कसो प्रयोजन कडेन तो एक त्याच यशवता काटेरी ಸ್ವಲ್ಪ आलोचना करून बसतना तो एकलो संन्यास येयलो ते संन्यासीन निमगेले की हाका तूं अशें कसले बसला हाणें पांय पळय की संन्यासीक न्हय म्हाका मस्त सगळे मनान तूं गोंदळ आसा कसो गोंदळ आमी देवा भक्ती करतात न्हय ते भक्तीन कसो की आमगेले प्रारब्ध उणी जाता कश्ट उणी जाता सगळे म्हणटात न्हय तरी ते आज पळय हांव नित्यची कितली की काळ दुखून देवा प्रदक्षिण करून अश्वत्थरुका प्रदक्षिण करता हांव आज प्रदक्षिण करचे वेळार मेगल पांयाक व्हडलो कंठ खमलो पळय पांया दुखून रगत देवन जाल्ला पळय तेंची हांग्याकलो नास्तीकस तो जय म्हणूची म्हाका बाद दिवच्याक मेगेल भक्ती करूनय देवाक कसलें प्रयोजन ना जेवचें म्हणून केन्नाय म्हणचें ताणें व्हडलो नास्तीक तो आजी म्हाका बाद दिवचे खातीर प्रदक्षिण काडतर आशिल्लो हेंचे अश्वत्थरुकाक ताका 50 एक नोट मेळ्ळी म्हाका दाखोवन चळोवन चमकलो हांव कसले
निमगिना नाशी देवाल्यागी सुत्त कळलेले म्हाका 50 रुपये मेळ्ळे. तूं देवाल वयर भक्ती दवरून सुत्त कळल्यार तुका कांट कोंबून रगत मांत्र येईल नमे म्हूण सांगून चिमकलो हे प्रयत्या जाता. तेन्ना तो सन्यासी ಸ್ವಲ್ಪ वेळ दोळ चिमकोन बसलो काय. मागीर म्हळाल काय पळय तुका व्हड कंठ कशिले तुगेले पांयूय कातरचे प्रसंग येता तशिलो जाल्यार तूं भक्तीन देवा प्रदक्षिण काडले निमिती तुका केवल कंठ लागचे तितले दूख मात्र जाले आनी तूं तो प्रदक्षिण काडलेले 50 रुपये मेळ्ळी म्हणटना ताका निजावन आज 50,000 मेळचे तितलो योग आशिल्लो ताका संपत्ती योग आशिल्लो ताका जाल्यार ताणें देवाल वयर कसले निश्ठ ना श्रद्ध ना भक्ती ना कसले ना एक अपहास्य करचे खातीर ताणें अप्रदक्षिण काडलेलें न्हय तेची भक्तीन तुगेल्या वरी प्रदक्षिण केलेलें जाल्यार आज ताका 50,000 मेळटा तशिल्लें अप्रदक्षिण काडलेलें देखून तेवाय अपहास्य करून काडलेलें देखून ताका 50 रुपये मेळ्ळी. कळवे भक्तीचे प्रभाव तुका म्हूण सांगून तो सन्यासी सांगता. तेदन त्या भक्ताक वय देव केन्ना खंयचे विशया सोण घालना म्हूण सांगून दिसता. आतां राम आनी लक्ष्मण राबिली खंय म्हळ्यार ऋषमुख पर्वत तेची पर्वताक प्रस्रवण पर्वत म्हणटाचे. प्रस्रवण पर्वत म्हळ्यार सदां सर्व काळ पावस येवची पर्वत सदां सर्व काळ तांतू पावसूची तसल पर्वत खंयचे आतां आमी पर्वतावर येसुका जिवनांतू म्हणटाचे. प्रस्रवण पर्वता तुदिरी शिखरारी रामू लक्ष्मणू सकट रबिलीची म्हणटना आमगेले शरीर एक पर्वत म्हूण लेखल्यार आमगेले मनांतू केन्नाय परमात्मान रब्बुका म्हणटाचे. खंयचे पर्वतांतू सतत पावसू जेतकी त्या पर्वताक प्रस्रवण म्हणचे जाल्यार आमगेले मनांतू आमगेले देह म्हळ्यार पर्वतांत कसो पावसू जेवकात असल्यार सतत ज्ञान भक्ती वैराग्याचे पावसू जेवका ते आमी देवा लागीं निमका म्हाका ज्ञान दी तुगेले वयर भक्ती दी वैरागी दी ते म्हळ्यार देवाल ज्ञान ना नशी देवाल वयर भक्ती ना. आतां आमी देवाल कसले विशय करतनाशी दोळ जिम्मी करून देवा म्हूण पांय पडताची म्हूण जाल्यार मनांत कसले आमकां अपेक्षा ना नशी देवा पांय पडता जाल्यार देवा तुजी होड म्हूण म्हळेलें मन आसून कसले अपेक्षा ना आसी देवा पांय पडताची भक्ती करताची म्हूण जाल्यार ताका निश्काम भक्ती म्हणटात. तेवूय देवा पावता तांतूय ज्ञानपूर्वक भक्ती मध्वाचार्यान सांगिल्ली वरी महात्म ज्ञानपूर्वस्तु स्नेह सर्वतोधिकः म्हूण सांगून दृढ स्नेह म्हळ्यार परमात्माले कसले विशय गुतनाशी परमात्मा सर्वश्रेष्ठ म्हूण लेखून निश्काम भक्ती केल्यार म्हळ्यार कसले तागेले अपेक्षा करनाशी देवा तूंची राख तूं सर्वश्रेष्ठ म्हूण कोण भक्तीरी पांय पडतकी तांकां देव पावतकी म्हणटना हे निजावन परमात्माल महात्म्य ज्ञान पुरे गोत्तसून भक्ती केल्यार सदृढ भक्ती केल्यार त्या वेळा कसो जाता देव खंडीत पावता न्हू आमकां. तशी राम लक्ष्मण खंय वास करता पळय तशीची आमी ज्ञानभक्ती वैराग्याचे पावस देवाले मागलींचे म्हूण जाल्यार आमगेल्या हृदयांतूय राम वास करता ते मनांतू आमी दवरून घेवका. आनीक आमी म्हणटाची कसो गोतसवे हे काणयेंतू आनीक विशय कसो कळटा आमकां म्हळ्यार सुग्रीवाक 4 म्हयन्याचे रामान पावसा आडीचो बिडू दिल्ले पळय. मागीर सुग्रीव आतां आमी ते विशय पळयलेले सुग्रीव रामाक विसरलो म्हूण सांगून सुखांतू बुडलो म्हूण सांगून त्या वेळाक 4 म्हयने जाल्लो आनीकी सुग्रीव येवन उलयनी म्हूण कणटना लक्ष्मणूच पुरप्रवेश करता. किष्किंधा पुरप्रवेश करून राम वचना वनवासा आसता न्हू तो वा लक्ष्मणा सांगता तूं पुरा प्रवेश कर येत तुका पुरा वचून कसो जाल्ला म्हूण पळयत. रामा लप्पणी घेवन लक्ष्मण पुरा वता थंय कोणाले निमगेले रे सुग्रीव 4 म्हयने दुखून राजस्थानाक येयनी आसतानाक येयनी कसले पडिनी सगळी संतपुरांत आशिल्लो म्हूण कळटा. त्या वेळार लक्ष्मण सीदा तागेले अंतपुरादी कडेन वचून धनुश टेंकार करून सुग्रीवाक आपयता. सुग्रीव आपयतना तारे आयकता सुग्रीवा बस तागेले उल्लोचक म्हूण म्हणटा. ते ताका दिसता कसो कसो सुग्रीव लक्ष्मणाक आमकां अपमान करता यो म्हूण दिसून धनुश्टेंकार करून तुका मारता म्हणचे आसता.
रामाला वचून सांगचे आसत ताका मारचेलाय आमी म्हूण. तेदन रामू लक्ष्मणाक समाधान करता. पळय केन्नाय अपमान जाल्ले मळ्ळी कुळ्ळे आमी असंतुश्ट जावची न्हय. कितलीं जनाक आसता अभ्यास कसो न्ही म्हळ्यार आमकां 4 जाणां लेद्रा अपमान केल्ले 4 जाणां लेद्रा अपमान केल्ले म्हूण सांगून मान जेवो मान सन्मान करतनाय 4 जाणां लेद्रा कळ करचें. सन्मान केल्यारय अपमान केल्यारय ते मरतना आमगेलो ओटू येना. सन्मान व्हडलें पत्र बरोवन ताका चौकट घालून दिल्यार आमगेल घरा वणटीर आसता शिवाय मरतना आमगेलो ओटू यमदूते वची आमकां व्हरूंक तांणी हो हाका बुलोकांत मस्त सन्मान जाला हाका चंदकोन पुष्पका विमानार बैसून व्हरया म्हूण व्हरना तांणी तांडून व्हरचें. तशी तेंची अपमान जाल्ला म्हूण सांगून हाका मस्त हो बुलोकांत मस्त अपमान जाल्लो मनीस रे हो कांय प्रयोजन ना म्हूण हाका दरदरी तांडून व्हरया म्हणून तांणी तशी व्हरनाची. मान मेळ्ळेल्याकय अपमान मेळ्ळेल्याकय यमदूतान एकाल्याक व्हरचें म्हणटना अंत्यकालांतू आमकां हांगा मेळ्ळेले सन्मानय अपमानय कसले प्रयोजन येना म्हूण कळना. तरी अंत्यकालांत आमकां कसो येता परमात्माले ध्यान मांद्र आमगेलो ओटू येता. जेवा हांगा केल्लेले धर्मकर्म मांद्र आमगेलो ओटू येता जाल्यार एक विशेशत कसलें म्हूण आमी परमात्माल वयरी विशेश भक्ती विश्वास दवरले म्हूण जाल्यार आमगेलें मन कोण सन्मान दिवो कोणें अपमान करो तांतू कसलें चंचल जायना कलुशीत जायना. तेची आनीक कसो म्हूण म्हळ्यार सुग्रीवाक कुडलेची लक्ष्मणान धनुश्टिंकार केल्ले तारेन सांगले. सुग्रीवा तागेले चुकी कळ्ळी रामाले चमकलो तो चुकी मागच्याक रामा शरण येयलो तो. सुग्रीवाक तागेले चुकीचे एक अरीव म्हळ्यार ज्ञान ताका मेळटनाची ताका भंय जावन रामा शरण वची ताणें. तशीच आमी दीस दीस मध्वाचार्य सांगतात दीस दीस आमी कसं केल्लें चांग कसं केल्लें वायट कसं केल्लें हें कर्माचें लेख आमी दवरून घेवपाक. पाप कितलें केलां म्हूण पाप कर्म कितलें केलां चांग काम कर्म कितलें केलां हे दोनीचे लेख आमी दवरून घेवका. तशी कित्याक दवरून घेवका म्हूण म्हळ्यार कोणाक पापा विशीं भंय जातकी हांव आज इतलें पाप केल्लें म्हूण म्हळ्यार ताका दिसतकी त्या वेळार ताका आनी पाप करच्याक मन येना. केन्नाय आमकां जिवनांत कसले चांग जावचे शत्रू कोण म्हळ्यार जिवनांत चांग जावचें म्हळ्यार मुक्ती मेळची. आमी त्या जिवात्माक चांग म्हळ्यार मुक्ती त्या मुक्ती वचे शत्रू कोण म्हूण म्हळ्यार देहा निमती जावचे पाप निजावन आमी पापकर्म उणी करता जाल्यार आमी केलेले पापा विचार आमकां भिवका आमी दोनीय करताच. सादारण जावन राजसीक मनशाल निमती पाप पुण्य दोनीय जाता. ताका समजावन आमकां आनीक जन्म मेळटा. तेची पुण्यकर्म चड 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 जाल्यार पुण्यजिवी जावन तो जन्मा येता. गितेंतूय परमात्मा सांगता योग भ्रश्ट जाल्लो मुखारसून शुचीनां श्रीमतानां गेहे योग भ्रश्टो बिजायते कुले भवती धीमतां. तशी सकाळी कृष्णान म्हणला कोण योग भ्रश्ट जाल्ला कोण पाप करता पुण्य करता तो पुण्य करून कडे अंत्यकालार कसले ताण करनी कसं की जाल्लें म्हूण जाल्यार आनीक जन्म येतना चांग रितीरीत जन्म येता चांग जन्म घेवन येता. आतां हांगा कोण सुग्रीवाक तागेले सकालांतू ताणें केलेले पुरी चुकी जाल्ली म्हणून कोणाल निमती कळ्ळी सुग्रीवाक म्हळ्यार हनुमंताल निमती. हनुमंतान ताका जागृत करचें तारेन ताका सांगून पेटयतना हनुमंतान ताका जागृत करचें हो वस रामाले वचून चुकी माग राम कसले करना तुका चुकी मागलेले जनांक तांतूय रामान सांगिल्लें शरणागत येयले जना हांव रक्षण करता अभय दिता म्हूण वस म्हणून. तशी हनुमंत कोण गुरुस्थानार आसा हनुमंत. तशीच आमी मस्त चुकी करताच. खंय आमकां एक चांग गुरू मेळ्ळो त्या गुरून आमी केलेले चुकी सांगले आनी आमी कशी चोलका म्हणून सांगलें तसले गुरू मेळ्ळो म्हूण जाल्यार आमी भारी योग्यतावान म्हणटाचे. जाल्यार हांगा सुग्रीव भारी योग्य तशिलो तशें ताका हनुमंताल तसलो तागेलो मंत्री ताका
ताण केलेली चुकी सांगून रामाला वचून क्षमापण घे म्हणून सांगलें. तशी केन्नाय तशीची चुकी कोरनासच्या पुरोच आमी जाल्यार चांग कर्म करता वता हें न्यून जाता. म्हणून चुकी केला म्हणून गोत्त सुनी आमी तितून घेनातल्या ताजी निमती ओड तप्प जाता. तशी सुग्रीवाक गुरुबल आशिल्लें म्हूण गुरुबल म्हळ्यार कसं न्ही हनुमंत ताका गुरू जावन मेळ्ळो. आतां एकच वेळे हनुमंतू ताका मेळ्ळी सुग्रीवा लोटो हनुमंतू नानातिल जाल्यार मुखार सुन राम सख्य सुग्रीवाचेच आशिल्लें की ना की कोणाक गोत्तू न्हय. तशी सुग्रीवाक गुरूल निमती जावन हरिलें अभय मेळ्ळें. तशें चावन म्हणचें न्हय गुरू कृपे बीन नाही आत्मज्ञान जेवो मुक्ती जावका जाल्यार आमी गुरूक शरण येवका म्हूण म्हणटाचे. गुरुभक्ती जायी हरिभक्ती जायी म्हूण सांगू आमकां गुरूल निमती जावन आमकां परमात्माल वयर भक्ती येवची. एक आमकां योग्य गुरू मेळ्ळो म्हण जाल्यार आमकां साधन करची कशी म्हणून तो सांगता म्हूण सांग. तशी हांगा सुग्रीवाक हनुमंतालें बल आशिल्लें देखून ताका रामालें एक आशिर्वादो अनुग्रह मेळ्ळे. तशीच आमी गुरुमुखेन परमात्मालें वचपाक प्रयत्न करता. आनी आमी पळय हांगा हनुमंतान राम लक्ष्मणाक खांद्यार बसोवन वेल्लेले एक विशय येता न्हय. रामाले प्रार्थना करची न्हय हनुमंतान मेगेल बुज्जार बैसाची हांव सुग्रीवाले व्हरता. हांगा आमी देवा बुज्जार बसोवन घेतला की सगळे मात्यार देवा दवरून घेतला की आमी हांगा सगळीं अंत आमी बुज्जारी मात्यारी पुराय संवसारा भारू होवन घेताची. आनी की ती जबाबदार जायनी ही जबाबदार जायनी अशी जायनी तशी जायनी हाका मुख्य कारण म्हळ्यार मोह माया हें सोडका जाल्यार भारी प्रयत्न जावका परमात्मा अनुग्रह जावका नानतल्यार संवसारांत मोहा दुखून मुक्त जावन वचचें जायना आमकां. तशी राम लक्ष्मणाक बुज्जा वयर बैसून हाण सुग्रीवालें हाण सोडचें हनुमंतान. तशीच आमी केन्नाय परमात्माक मात्यांतू दवरून घेवका. कोण सगळो दिसू संवसाराचे भारो मात्यार दवरून घेतकी तांगेले मनांत परमात्मा बशा जागो खंयस तेंची कोण सदां सर्व काळ परमात्मालेची मनांत दवरून घेतकी तांकां संवसारा भारो कांय नाही दिसता जाना. आनीक तो आमकां लक्ष्मणाले एक इंद्रिय ताणें गेलून घेतिल्लें म्हळ्यार तोय लक्ष्मणूय तशीच जितेंद्रियो. तशी इंद्रिय जितेंद्रिय तो श्रेश्ठ म्हणून कोण लक्ष्मण खंय कळटा आमकां हें म्हळ्यार पळय लक्ष्मणाक तें आभरण सुग्रीवान सीतेलें आभरण तिणें तिगेले वस्त्रांत गुटलान उडयिल्लें पळय तें हाण रामाले दितना राम लक्ष्मणाक तें आभरण पुराय दाखयता. पळय तुगेलें वन्नीलें आभरण पळय ती कातांडून मेल्लेलें तें रावणान म्हूण म्हणटना लक्ष्मण सांगता अण्णा तूं म्हाका क्षम कोरका म्हूण म्हणटा. इत्याक म्हणटा न्हय म्हाका तिगेलें हें आभरण खंयचेंय म्हाका गोतना हांव तिगेले पांयाचे नूपूर मात्र पळयलेलें म्हणटा न्हय तो. तशी ताका लक्ष्मीले चरणा वयर मात्र गमन आशिल्लें विना लक्ष्मीले आभरण संपत्ता वयरी न्हय. सीते साक्षात लक्ष्मी देवी न्हय. तशें जावन केन्नाय आमकां हांगा एक विशय कळटा लक्ष्मील आराधन करची कशी म्हूण. लक्ष्मीले आमी नारायणाल कृपा कटाक्ष आमगेले वयरी जेवची तशी करी म्हूण सांगून आमी मागूंक जाता लक्ष्मी लागीं. तशी त्या वेळार आतां आमी कसली सेवा केल्यार ते सेवा आमी लक्ष्मी देवी लागीं सांगून परमात्माक अर्पण करता. तशें जावन तुळशीन तूं लक्ष्मीला वास आशिल्ली देखून तुळशी मुलकत पुराय कृष्णा अर्पण करचें आमी. तशी नारायणाल कृपा आमकां जावका लक्ष्मी म्हूण सांगून तिगेले आमी मागूंका. शिवाय सगळो दीस संपत्त दी आन्यक दी दुसरेक दी म्हूण आमी मागूना म्हूण सांगून.
तशी अन्यक म्हूण म्हळ्यार आमकां मित्र म्हळ्यार परमात्मा मात्र म्हूण म्हणलें त्या मित्राक पावोका जाल्यार आमकां कोण जेवका गुरू जेवका म्हणलें गुरू मुख्य प्राण जाल्यार परमात्मा राम हांगा तशीची आमी मित्रत्व करून घेवची म्हूण जाल्यार दोग जाणां लेक जिवनांत एक आमगेलो गुरू एक आमगेलो देव दोग जाणां लागी आमी मित्रत्व सोडूंकच कोणा विसरला री देवाक आनी गुरूक आमी विसरूंक ना इत्याक म्हूण म्हळ्यार देव आमकां जावका जाल्यार गुरू आमकां देवाक दाखयतलो तशें जावन केन्नाय परमात्माक आनी गुरूक आमी स्नेहीत करून घेवका जाता आनी निजावन तांगेलो संबंद पळया आचार्य मध्व सांगताची श्रीमन नारायणाक हनुमंत म्हळ्यार मुख्य प्राण नेरप्रतिबिंबकय तशी कोण मुख्य प्राण वायुदेव नारायणालो नेरप्रतिबिंब आमी पुरे भिन्न अंश तशी तागेले पुत्र जावन म्हळ्यार तागेले एक अंश घेवन हनुमंत जावन आयिल्लो तो कोण मुख्य प्राणूची हनुमंत जावन आयिल्लो हांगा ताका तसल्यार मुख्य प्राणाक नेरप्रतिबिंब म्हळ्यार मुख्य प्राण रामाक पुत्रशी हे पुत्राली पित्राली भेटी खंय जाल्ली म्हळ्यार किश्किंदा कांडांतू आमकां रामाले आनी हनुमंताले प्रथम भेटी दिसता पंपा तिरांतू निजावन पळया थंय तांकां खंय तांगेले मूल रुपारी तांकां भारी प्रिती दोग जाणां जाल्यार हांगा अवतार घेवन आयिल्ल्याची अपरिचीतशी एकले उलयताची तशीची आमकां असले एक सन्निवेश श्रीनिवास कल्याण वेंकटेश महात्म्य पुराणांत मेळटा थंय वेंकटरमणाले श्रीनिवासाले न्ही तो वराह अवतारी देवाले भेटी जावचे आसा श्रीनिवासूय वराह अवतारी देवूय एकलोच तो वराहूय श्रीनिवासूय एकलोच जाल्यार परस्पर कांय गोतनातल्या वरी तांणी संभाशण करताची श्रीनिवास वराह देवाल्याक जाग निमगिता ते जाग्याक वाडीस तो सांगता स्थळबाडीक दिवका म्हूण म्हणटा जैत म्हूण सांगून श्रीनिवास ओपवता तशी कसं कितें एक आजीकय तांची आदाय बुवराहा पेटोवचे आसा म्हूण कसं कितें कडस जेवो थंय आसतना तांकां नेर संबंद आसता हांगे तांणी अपरिचीत अशी करताची आत्ममित्र जाल्लीशी करता जेवो जाल्यार एक क्षण उलयल कुडले कोणा लागीं आमी गाढ मित्रत्व जेवचे सवे ह्या लोकांतूं ना न्हय जाल्यार तांगेले थंयचे मित्रत्व नवते एक क्षण उरलो भितर रामू हनुमंत रामाल दासू जालो ताका भारी प्रिती जाली रामाल वयरी ताका म्हणजे सदृढ स्नेहा म्हूण सांगून रामाल आनी हनुमंताल स्नेह सुदृढ जावन आशिल्ले स्नेह ते खंय ते पंपा तिरार तांगेले भेटी जालेले थंय दुखून रामायण संपूर्ण जव थंय रामाक सोडून हनुमंत नंचिना आशिल्लो म्हूण येता तशी निजावन रामू ईशू हनुमंत दासू आमकांय तेंचे संबंध जीवात्म दासू जाल्यार परमात्मू ईशू आमी तागेल्या केन्नाय तुगेले दास जेवची तसल भाग्य दी म्हूण का एकच वेळ दास जेवची तसल भाग्य आमी पावनीची जाल्यार दासन आगीचो हनुमंतू लक्ष्मी इत्यादी दासांगेले दास जेवन मागीर रामाले दास जेवच्याक म्हळ्यार परमात्माले दास जेवचे आमी प्रयत्न करका इत्याक म्हूण म्हळ्यार पुरंदरदासाल एक पद्य आसा हनुमन मतवे हरिय मतवे हनुमन मतव म्हणून म्हळ्यार मुख्य प्राणाल आनी परमात्माले मन एकची तांगेले मनाची आलोचना एकची हनुमंतान कसं केल्यार म्हळ्यार मुख्य प्राणान कसं केल्यार परमात्माक समते परमात्मान कसं सांगल्यार मुख्य प्राणाक जायत ते तशें तांगेले मध्येन तूं केन्नाय भिन्न मत ना एक दीस पुणी परमात्मान कसले सांगला जाल्यार ते मुख्य प्राणान न्हय म्हणलेलें ना परमात्माला तोंडा दखून कसं आयले ते मुख्य प्राणाक ओप्पिगेचे मुख्य प्राणान परमात्माला कसले सांगले परमात्माक ते ओप्पिगेचे तशें हनुमन मतवे हरिय मतवे हनुमन मतव म्हणजे तांगेले मध्येन तूं भिन्न मत केन्नाकय ना तशी केन्नाय हे किष्किंदा कांडांत आमकां इतली आसा कडेन विशयो त्या परमात्माल विशयांत आमी कसले बोधन्यांत दुखून घेवेत जिवात्माक परमात्माक कसले कडेन संबंद आसता कशी आमी परमात्मा पावेत म्हूण म्हणलेले हनुमंतानी रामाले सख्या निमती आमकां कळटा आजी किष्किंदा कांडाचे पुर्ती विशयी जाल्ले
आणि पायचे दिसाक आम्ही सुंदरकांडाक नाही किष्किंधाकांड नाही सुंदरकांडाचे पूर्ती विषयी जाल्ले आम्ही आणि पायचे दिसाक आम्ही आणि मुखारचे रामायणाक बोच्या किष्किंधाकांडा विशयी नाही सुंदरकांडा विशयी जाल्लेले तशी किष्किंधाकांडांत सख्य जाल्लेले आता सुंदरकांडांत रामाला काम ताणी करून दिलेले तशी आज सांगेल सर्व विषय परमात्माले गुरुंग गेले चरणारविंदा समर्पण करता काही न वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।